सुंदर गीत आहे आपल्या समोर सादर करतोय। सैनिक भीमाचा बघावी प्रभुत्व आहे, और धम्म प्रसार करण्या मी वचनबद्ध आहे। नको मान सन्मान नको हार पाटील, जय भीम ओठावरती हृदयात जय भीम ओठावरती हृदयात चमन को खिलाया है भीम ने, उजड़े हुए चमन को खिलाया है भीम ने, और गौतम का हमें धम्म दिलाया है भीम ने। हम घोर अंधकार में परसों से थे पड़े, और तूफान में चिराग जगाया है में चिराग जगाया है भीम ने। कैसा इसलिए क्या कहना है, वंदना रामी जाति चतुर
राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सयाजी महाराज, हे सर्व थोर महापुरुषांना आपण नाव सुचवतो कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी. पण चक्रवर्ती सम्राट अशोकांचं नाव आपण कधीच घेत नाही. कारण काय? कारण या भारत देशाला बौद्धमय करण्याचं काम चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केलं. या भारत देशाला बौद्धमय करण्याचं कार्य चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केलं. पण आपण त्याचं नावच मागे ठेवतो. अशा त्या महान योद्धा राजा चक्रवर्ती सम्राट अशोकांना मी वंदन करीत आहोत. जरा ऐकून घ्या. आणि हे गीत हे मी स्वतः तयार केलेलं आहे. मी या गीताची स्वतः कल्पना केलेली आहे. जर या गीतामधून तुम्हाला जर काही वाटलं तर चुका जर वाटल्या तर मला माझ्या निदर्शनात आणून द्या असे मी आपलं सर्व आशा बाळगतो. चक्रवर्ती भारताचा भगवान बुद्धानंतर खरा जर बौद्ध धर्माचा प्रचार केला असेल तर त्या सम्राट अशोकाने केला. कारण या भारत देशामध्ये 84,000 स्तूप बांधण्यात आली होती. 84,000 भारत देशामध्ये 84,000 स्तूप बांधण्यात आली. पण त्यातली काही लोकांनी ती स्तूप बंदिस्त करून ठेवली होती. तेव्हा आमचे कवी काय म्हणतात, मी स्वतःच कवित्व केलेलं आहे या गीताचं. तेव्हा काय म्हणतो, पूर्ण विश्वात करुणी
कसा पूर्ण विश्वास करुणी क्रांती बौद्ध धम्माचा प्रचार ऐका मार्ग सत्याचा आम्हाला ज्ञान हो मार्ग सत्याचा आम्हाला कारण भगवान बुद्धांनी जो सत्याचा मार्ग दिला त्याच सत्याच्या मार्गाने सम्राट चक्रवर्ती अशोक चालले तो कसा हो मार्ग सत्याचा आम्हाला अभिवादन सम्राट अशोका ऐका समोर काय होते असते कवी त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू आयुष्यमान गायक गणेशरावजी हे सुद्धा आपल्या जीवन कार्यामध्ये अन्यायासाठी लढले अन्यायाला न्याय दिला आणि अत्याचाराला वाचा फोडली त्यांनी आमच्या मोठ्या भावाने म्हणून म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे अन्यायासाठी क्रांती करून अभिवादन सम्राट अशोका काय म्हणायचं आहे मोर्य साम्राज्याचा शतवधूनी गोर गरिबाचा दाता हो गोर गरिबाचा दाता हो गोर गरिबाचा दाता हो मोर्य साम्राज्याचा शतवधूनी गोर गरिबाचा दाता हो बोधमय करुणिया भारताला बोधमय करुणिया भारताला अभिवादन सम्राट अशोका
बनसोड सामाजिक कार्यकर्ते आहेत. हॅलो, त्यांच्याकडनं या काव्य कल्पनेवरती हॅलो चक्रवर्ती भारतात गेलो चक्रवर्ती 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 भारतात गेलो समर्पित झाला समर्पित झाला हो समर्पित झाला गौतम ठीक है थोड़ा बार वो बात करो पैदा वो बात करो पैदा या गाण्याचे कवी छोटे बाबू कव्वाल कीर्ती खदान नागपूर यांचे गुरु आयुष्यमान निसर्ग चिरकुटरावजी बनसोड कीर्ती खदान यांच्याकडनं 100 रुपयाचा समाधान प्राप्त झाला आहे. संघप्रिया का संगीत गायन संघ हा त्याचप्रमाणे मोठी मुलगी आयुष्यमती माधुरीताई बनसोड यांनी सुद्धा आम्हाला 100 रुपयाचं धन प्राप्त केलं धम्मदान प्राप्त केलं. काय म्हणते आहे हो बोलमय करू अभिवादन सम्राट यशोदा दुसरे तिसरे कोणी नसून आमचे महा प्रज्ञावान क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांनी या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. कसा केला? आपल्या जीवनाला त्यागून त्या बौद्ध धर्माचा प्रचार केला तो कसा. आणि काय म्हणतात शेवटी बोधिसत्वाने उठला साधू भारताला या गौरवान्वित करू
सम्राट अशोकाचे चक्र आपल्या भारताच्या राष्ट्रीय झेंड्यावर तिरंग्यावर सम्राटाचं अशोक चक्र अंकित केलं बांधवांनो. या गीतामधून काही तुम्हाला वाटलं आहे का? काही वाटलं आहे का? या भारत देशाचा तिरंगा म्हणजे सम्राट अशोकाचं चक्र आहे, चिन्ह आहे. म्हणून चिन्हांकित करूया भारताला, चिन्हांकित करूया तिरंगाला, अभिवादन सम्राट अशोका. आपल्याला चेअरमन साहेब दे यांना मी आमंत्रित करतो.